नमस्कार. तुम्ही कधी अशा मोठ्या कार्यक्रमात गॅस सिलेंडरवर आचार्य गरम पाणी ओतताना किंवा एखाद्या टबमध्ये एखाद्या भांड्यात गरम पाणी ठेवलेलं आणि त्यात गॅस टाकी ठेवलेली कधी बघितल्या का? बऱ्यापैकी सगळीकडं असंच मोठ्या-मोठ्या कार्यक्रमात जेवणाला असंच असते. मीही बघितलं आणि मला प्रश्न पडला हे असं का होते? आणि गॅस सिलेंडर इतका थंड असा बर्फासारखा गार का लागतो? तर ह्याच्या पाठीमागे एक सिंपल प्रोसेस आहे. की आपला जे गॅस एल-पी-जी ज्यावेळी प्रेशरने त्या टाकीमध्ये भरला जातो त्यावेळी तो द्रव रूपात कॉम्प्रेस होऊन द्रव रूपात होतो आणि आपल्याला माहिती आहे द्रवला जर वायूत रूपांतरित व्हायचं असेल तर त्याला उष्णता लागते. मग त्यावेळी जो रेग्युलेटरमधून बाहेर पडतो त्यावेळी तो वायुरूपात बाहेर पडतो आणि वायुरूपात बाहेर पडताना तो त्या सिलेंडरच्या त्या टाकीच्या आसपासची उष्णता शोषून घेतोय, वातावरण उष्णता शोषून घेतोय आणि मग तो द्रवरूपात बाहेर पडतोय. पण ज्यावेळी मोठा कार्यक्रम असतो त्यावेळी अतिशय मोठ्या प्रमाणात एकदम फास्टमध्ये त्या द्रवरूपाचं गॅसमध्ये रूपांतर करायचं असते, वायुरूपात रूपांतर करायचं असते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तो आसपासची उष्णता शोषून घेतोय आणि ते एकदम थंड होते आणि काय होतंय एकदम जास्त थंड ती टाकी झाली त्याच्या आसपास सराउंडिंग जास्त थंड झाल्यामुळं गॅस पटकन तयार होत नाही, द्रवरूपातनं वायुरूपात येत नाही. मग त्यासाठी आचार्य तो गरम पाणी करतो आणि त्याच्यावर ओततोय आणि त्याला उष्णता मिळाल्यामुळं द्रवरूपात असणाऱ्या त्यामधल्या गॅसचं वायूत रूपांतर होतंय आणि एक मोठी फ्लेम आपल्याला मिळते, मोठा जाळ आपल्याला मिळतोय. ह्यासाठी हे सोपे आहे. द्रवरूपातलं वायुरूपात रूपांतर होण्यासाठी उष्णतेची गरज असते. एका छोट्या सिद्धांतावर ही